Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture Science and Technology and Crop Science paper second. In previous lecture, completed the two chapter rock and soil, then second chapter weather and climate. Both chapter including crop science paper first. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण 11 स्टँडर्डचं दोन चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. पहिलं चॅप्टर आपण रॉक अँड सॉइल हे चॅप्टर कंप्लीट केलं आणि सेकंड चॅप्टर वेदर अँड क्लायमेट हे दोन्ही चॅप्टर क्रॉप सायन्स या सब्जेक्टमध्ये पेपर फर्स्टचे आहेत ते चॅप्टर. आणि आपण आता जे सुरू केलेलं आहे ते क्रॉप सायन्स सेकंड पेपर सुरू केलं. कोणतं सेकंड पेपरचं आपण सुरू केलेलं आहे. पण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे एकच पेपर असतं. यामध्ये पेपर फर्स्ट सेकंड नाही. जसं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आहे तसंच ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं असतं. तर आपण चॅप्टर नंबर 1, 2 हे कंप्लीट केलेलं आहे. आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये चॅप्टर नंबर 3 जे दिलेलं आहे ॲग्रिकल्चर अप्रोच ॲग्रिकल्चर असं चॅप्टर 3 आहे. पण तो क्रॉप सायन्सला नाही म्हणून आपण तो चॅप्टर थोडा आपण लेट घेऊ. म्हणजेच क्रॉप सायन्स आणि ॲग्रिकल्चर सायन्स हे सायमल्टेनियसली सेम सिलेबस जे आहे ते आपण अगोदर कवर करूया. तर अ मॉडर्न ॲप्रोच म्हणून तर 3rd चॅप्टर आहे ते आपण इथं थांबूया. नंतर आपण बघूया जे क्रॉप सायन्स आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी याबरोबर जे आहेत ते चॅप्टर आपण इथं कवर करणार आहोत. आणि ते क्रॉप सायन्सवाल्यालाही फायदा होईल आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयांना तो फायदा होणार आहे. तर आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या टेक्स्टबुकमध्ये जे दिलेलं आहे चॅप्टर नंबर 4 तो आहे सीड. तर आपण स्टार्ट करत आहोत सीड चॅप्टर. आणि तो क्रॉप सायन्स पेपर सेकंडसाठी आहे. पहिलं चॅप्टर तो सीड आहे. तर व्हॉट इज मीन बाय सीड? यू नो सीड, दिस अ सीड, देन दी जर्मिनेशन, न्यू प्लांट डेव्हलप फ्रॉम द सीड. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे सीड. वेगवेगळ्या पिकाचं वेगळं बियाणं असतं, वेगळ्या साईजचं असतं, वेगळं स्ट्रक्चर असतं. तर हे आपण बघत आहोत. तर बियाचं आपण सीड आपण 2 टाईपचे प्रामुख्याने बघणारच आहोत. तर हे सीड आहे. सीड हे लागवडीसाठी वापरतात एवढं तर तुम्हाला माहीत आहे. नंतर आपण हे सीड लागवड केल्यानंतर कशा पद्धतीनं प्लांट तयार होतो बघा. हे फर्स्ट डे लागवड केल्यानंतर ते स्विलन झाल्यानंतर का निघालेलं आहे? मूळ निघालेलं आहे अगोदर. नंतर प्ल्युमल म्हणजे शूट आलेलं आहे. अगोदर रॅडिकल तयार होत असतं आणि नंतर शूट डेव्हलप होतं. तर पुढं शूट डेव्हलप होत राहणार. इकडं मुळं जास्त संख्येनं वाढ होत जाणार. या पद्धतीनं काय होत असते? झाडाची डेव्हलपमेंट होत असते. म्हणजे बियापासनं काय तयार होतं? प्लांट तयार होतं. काय तयार होतं? प्लांट तयार होतं. तर these are the seed. After germination plant can be developed. Next आता बघूया आपण व्हॉट इज मीन बाय सीड. फार सिंपल पद्धतीनं तुम्हाला समजून सांगत आहे. आणि डेफिनेशनही असं फारच बायोलॉजिकल रिलेटेड आपण असं हे टेक्स्टबुकमध्ये बघायला मिळणार नाही आहे. अशी हे डेफिनेशन आपण शोधून काढलेली आहे. अ मॅच्युअर ओहुल, अ मॅच्युअर ओहुल consisting embryonic development together with store of food, together with a store of food, all surrounding by protective coat, known as seed. इथं आपण सीड बघूया. हे सीड आहे. मेज क्रॉपचं सीड आहे. हे व्हीट क्रॉपचं सीड आहे. आता आपण डेफिनेशननुसार आपण
थोडं एक्सप्लेन करूया आपण. अ मॅच्युअर ओहुल. मॅच्युअर ओहुल हे पूर्ण बियाणं म्हणजे काय म्हणणार आपण, मॅच्युअर ओहुल असणार आहे. तर बी आणि ग्रेन हे पुढे येणारच आहे. बी कशाला म्हणायचं आणि धान्य कशाला म्हणायचं. तर बियाणं म्हटलं की मॅच्युअर ओहुल असणारच आहे. मॅच्युअर ओहुल कन्सिस्टिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, एम्ब्रियो असणारच आहे. सीड म्हटलं की एम्ब्रियो असणार आहे. विथ स्टोअर फूड, पूर्ण फूड असणार आहे. हे पूर्ण काय असणार, फूड असणार आहे. ऑल सराउंडिंग विथ प्रोटेक्टिव्ह कोट नोन ॲज सीड. फारच टिपिकल डेफिनेशन, फारच टिपिकल डेफिनेशन तुम्हाला बायोलॉजीसाठी कामाला येणार आहे. यालाच आपण काय म्हणणार, बियाणं असं म्हणणार. काय म्हणणार, बियाणं असं म्हणणार. आपण काय म्हणणार, बियाणं म्हणणार. नेक्स्ट दिस अ सीड ऑल्सो. हे कोणतं सीड आहे, ग्राउंडनट सीड, ज्याला आपण शेंगदाणा असं म्हणतो. काय म्हणतो, शेंगदाणा, आहे की नाही. माझ्या हातामध्ये सुद्धा शेंगदाणा आहे. तर हे शेंगदाणा जे आहे हे ग्राउंडनट, ज्याला आपण कर्नल असं म्हणतो, शेंगदाणा असं म्हणतो. तर कुठं असतं कर्नल, या पॉडमध्ये असतं, आहे की नाही. एका पॉडमध्ये 2-2 शेंगदाणे असतात, आहे की नाही. मग हे शेंगदाणा फोडल्यानंतर आपल्याला काय मिळणार हो, हे माझ्या हातामध्ये सुद्धा आहे, माझ्या हातामध्ये आहे ना. हे फोडल्यानंतर आपल्याला काय मिळणार, कॉटेलिडॉन मिळणार. काय मिळणार, 2 कॉटेलिडॉन आहे का. 2 हातामध्ये आपण काय दाखविता, कॉटेलिडॉन आहे ना. दिस इज अ कॉटेलिडॉन आहे ना, 2 कॉटेलिडॉन, द्विदल ज्याला म्हणतो आपण. तर हे कॉटेलिडॉन आहे का, कॉटेलिडॉन. तर एक कॅस्टर सीड आहे. तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये स्ट्रक्चर ऑफ कॅस्टरचं दिले आहे, म्हणून तर कॅस्टरचं सीडसुद्धा तुम्हाला दाखवित आहे. तर कॅस्टरचं स्ट्रक्चर आपल्याला पुढं बघायचंच आहे. तर बघूया आपण. हे रेड ग्राम आहे. आता तुम्ही डाळी बघितली असेल, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, मुंगाची डाळ आहे ना. तर हे जे डाळी आहेत त्याला आपण पल्सेस क्रॉप असं म्हणतो, शेंगवर्गीय पीक. तर हे जे धान्य आहे, आता हे धान्य आणि त्याची डाळ मी दाखवित आहे. हे रेड ग्राम आहे, हे धान्य आहे. आणि धान्यापासून डाळ म्हणजे कॉटेलिडॉन, हे कॉटेलिडॉन आहे, म्हणजेच डायकॉटेलिडॉन आहे ना. तर दोन्ही हे कॉटेलिडॉन चिटकलेले असतात, पण ते सिमेंट्रिकल असतात, आहे की नाही. मग ते डाळ तयार करत असताना एका धान्याचे 2 कॉटेलिडॉन तयार होतात, त्याला आपण काय म्हणतो, डाळ. मग ही डाळ म्हणून खातो आपण, आहे की नाही, कॉटेलिडॉन. तर असं बियाचे आपण टाईप बघणार आहोत प्रामुख्याने. देर आर 2 टाईप्स ऑफ सीड. देर आर 2 टाईप्स ऑफ सीड. तर सीडची डेफिनेशन आपण बघितली. सीडची डेफिनेशन बघितली आपण. अ मॅच्युअर ओहुल कन्सिस्टिंग एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट टुगेदर विथ अ स्टोर ऑफ फूड ऑल सराउंडिंग बाय प्रोटेक्टिव्ह कोट नोन ॲज सीड. हे बायोलॉजिकलच्या भाषेमध्ये आपण व्याख्या तयार केलेली आहे. डेफिनेशन सीडची आपण इथं दिलेली आहे. नंतर ॲग्रिकल्चरच्या भाषेमध्ये दुसरी डेफिनेशन तयार होतं. एनी मटेरियल used for sowing, any material used for sowing or planting known as seed, known as seed. Any material used for sowing or planting known as seed. That is a true seed, tubers, suckers, bulbs, cuttings, seeds, grafts, etc. These are the types of seed material used for planting. आता सगळ्यालाच आपण काय म्हणणार, सीडच म्हणणार. तर रिअल जे सीडचे डेफिनेशन आपण तयार केलेली आहे, जे मी दाखविलेले आहे, हे जे बियाणं आहे ना, याचं ॲक्च्युअल बायोलॉजिकल भाषेमध्ये आपण वरची डेफिनेशन तयार केलेली आहे. पण सोप्या भाषेमध्ये आणखीन आपण सीड म्हटलं की काय म्हणणार, एनी मटेरियल युज्ड फॉर सोईंग ऑर प्लांटिंग नोन ॲज सीड ऑल्सो. तर जे काही लागवडीसाठी आपण वापरणार आहोत, लागवडीसाठी जे काही वापरत असाल मटेरियल, ते सगळंच आपण सीड असं म्हणणार. पण त्याची पर्टिक्युलर असं त्याचं डेफिनेशन असं सांगता येणार नाही. जसं आपण हे जे आपण दाखविलं बियाणं, याचं जसं आपण बायोलॉजिकल भाषेमध्ये डेफिनेशन एक्सप्लेन केलं, तसं यांचं सांगता येत नाही. लक्षात. तर आपण एनी मटेरियल युज्ड फॉर सोईंग नोन ॲज सीड, सपोज ट्यूबर, सकर, बल्ब, cutting, sets, then also grafts, budding, layering, cuttings, etc.
आता ऊसाची लागवड करण्यासाठी बी मिळणार आहे का आपल्याला? नाही. मग का लागवड करतो आपण? त्याचं बेना, त्याचं बड वापरतो, डोळा वापरतो. 1 डोळा, 2 डोळे, 3 डोळ्याचा बेना आहे ना, बेना वापरतो. म्हणजेच ते सुद्धा काय टाईपचं सीडच आहे ना. प्लांटिंगसाठी जे मटेरियल वापरतो ते सुद्धा सीडच आहे. परंतु आपल्याला प्रपोगेशन जे आहे, सेक्शुअल प्रपोगेशन आणि असेक्शुअल प्रपोगेशन, तर त्यानुसार जर आपण सेक्शुअल प्रपोगेशननुसार जर आपण डेफिनेशन जर बघितली तर ते काय होणार आहे? ते डेफिनेशन सेक्शुअल म्हटलं की हेच बी येणार आणि असेक्शुअल म्हटलं की प्लांटिंग मटेरियल. ते पुढं येत जाणार तुम्हाला. तर आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं की बियाणं म्हटल्यानंतर कोणतेही मटेरियल लागवडीसाठी वापरत असाल तर ते सुद्धा बीच असतं. आणि रिअल जे बी आहे आपलं त्याची डेफिनेशन आपल्याला स्पष्ट व्यवस्थित सांगता येतं. तर मेजर देर आर 2 टाईप ऑफ सीड. आता बियाची आणखी 2 गटामध्ये विभागणी करतो आपण. देर आर 2 टाईप्स ऑफ सीड ऑन द बेसिस ऑफ कॉटेलिडॉन. ऑन द बेसिस ऑफ कॉटेलिडॉन, दॅट इज अ मोनोकॉट सीड अँड डायकॉट सीड. मोनोकॉट सीड having single cotyledon, seed having single cotyledon, that is a wheat, jawar, bajra, etc. These are the monocot seed. Monocot seed means seed having single cotyledon. Seed having single cotyledon known as monocot seed. तर ज्याला आपण एक दल बियाणं असं म्हणतो. ज्या बियाणाचं एकच दल असतं, द्विदल नसतं, म्हणजे 2 भाग होत नाही, सिमेट्रिकल 2 भाग होत नाही. ज्वारीचे 2 भाग तंतोतंत करता येत नाही. गव्हाचं, मकाचं, बाजरीचं जेवढे काही नॉन लेग्युमिनस क्रॉप आहेत त्याचं बियाणं कसं असतं? मोनोकॉट असतं, म्हणजे सिंगल दल असतं त्याच्यामध्ये, त्याला मोनोकॉट असं म्हणणार. आणि देन सेकंड टाईप डायकॉट, सीड हॅव्हिंग 2 cotyledons, that is gram, groundnut, red gram, green gram, black gram, castor. Dicot means seed having 2 cotyledons. Seed having 2 cotyledons, that is a gram, groundnut, red gram, green gram, black gram, castor. तर हे जे असतं तर हे द्विदल, ज्याला आपण 2 दल आहे ना, जे बियाणं मी दाखवलं तुम्हाला, भुईमुगाचं बी आहे ना, त्याचे 2 कॉटेलिडन आहे. किती? 2 कॉटेलिडन आहेत आहे ना. एका बियाचे आपल्याला 2 सिमेट्रिकली भाग होतात, त्याला आपण काय म्हणणार? डायकॉट सीड. तर जेवढे काही डाळवर्गीय आहे, शेंगवर्गीय पिके आहेत त्यांचं बी हे डायकॉट असतं, द्विदल ज्याला म्हणतो आपण. याचं वैशिष्ट्य वेगळं असतं. डायकॉट सीड जे असतं, डाळवर्गीय पिके जे असतात, शेंगवर्गीय पिके जे असतात त्याच्या मुळावर नत्र स्त्रीकरण करणाऱ्या गाठी असतात, त्याला आपण लेग्युमिनस क्रॉप असं म्हणतो. हे लक्षात ठेवा, नेहमी येत राहणार आहे शब्द. तर लेग्युमिनस क्रॉपच्या मुळावर नत्र स्त्रीकरण करणाऱ्या गाठी असतात. तिथं जीवाणू असतं, बॅक्टेरिया असतं, रायझोबियम नावाचं बॅक्टेरिया असतं. ते त्याच्या मुळावर बसून हवेमधलं नत्र काय करतं? ॲब्सॉर्ब करतं आणि नायट्रेटमध्ये रूपांतर करतं, नायट्रेट फॉर्ममध्ये रूपांतर करतं आणि त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतं. म्हणून आपण पिकाची फेरपालट करावं असं म्हणतो. 1 वर्ष मोनोकॉट पीक, दुसऱ्या वर्षी डायकॉट पीक, याचं अल्टरनेट घ्यावं असं आपण म्हणतो. तर हे लक्षात ठेवा. तर आपण बघूया मोनोकॉट. दीज आर द मोनोकॉट, मेज, व्हीट, देन ऑल्सो जवार, बाजरी, एक्सेट्रा. तर मकईचं बी हे कसं आहे? मोनोकॉट आहे. हे सगळं मकईचं बी आहे, हे गव्हाचं बी आहे. याचा तंतोतंत 2 भाग होणार नाही. जसं भुईमुगाचं 2 भाग होतात, जेवढे तुरीची डाळ, मुगाची डाळ असे 2 भाग होतात, तसं मकईचं वगैरे होणार नाही. होणार का नाही? डायरेक्ट पीठच तयार होणार त्याचं आहे ना, असं दल होणार नाही. तर याला मोनोकॉट म्हटलं जातं. देन डायकॉट, ग्राउंडनट, कॅस्टर आहे ना, रेड ग्राम, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, हे सगळे डायकॉट आहेत. तर हे डायकॉट, त्याचं हे बी जर फोडलं आपण तर या पद्धतीनं 2 दल बघायला मिळतात आपल्याला, म्हणून याला डायकॉट म्हटलं जातं. नेक्स्ट बघूया आपण रेड ग्राम. जेवढे काही डाळी वर्गीय पिके, मूग असो, उडीद असो, हे जर बी आपण फोडलं तर असं 2 दल भेटतात आपल्याला. मग आपण याचं डाळ म्हणून याचा वापर करतो. जे कॉटेलिडन आहे ते डाळ म्हणून आपण याचा वापर करतो. म्हणजे आता तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल बाळांनो. तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये पार्ट्स ऑफ सीड
स्ट्रक्चर ऑफ डायकॉट सीड. तर आपल्याला पहिलं दिलेलं आहे पार्ट्स ऑफ सीड, सीडचे पार्ट कोणकोणते, आणि त्यामध्ये आपल्याला डायकॉट सीडचं एक्झाम्पल दिलेलं आहे कॅस्टर म्हणजे एरंडीचं बी. कॅस्टर म्हणजे एरंडीचं बी. हे एरंडीचं बी आहे, हे याला कॅस्टर म्हणतात. एरंडीचं बी या पद्धतीनं असतं. तर त्याचं आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे. आपल्याला कॅस्टर सीडचं स्ट्रक्चर बघायचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया कॅस्टर सीड हॅज 2 लेयर्स. कॅस्टर सीड हॅज 2 लेयर. तर कॅस्टरच्या बियाला 2 लेयर असतात. द आउटर लेयर ऑफ सीड कोड इज टेस्टा which is blackish and hard. which is blackish and hard. The inner thin seed coat layer is tegmen. काय tegmen. The inner thin seed coat layer is tegmen. तर वरचं जे कवर आहे त्याला टेस्टा म्हणतात, आणि आतमधलं जे थिन लेयर आहे, पातळ लेयर आहे, त्याला काय म्हणतात, टेगमेन. काय म्हणतात, टेगमेन. तर इथं आपल्याला दाखवलेलं आहे वरचं जे लेयर आहे, वरचं जे लेयर आहे त्याला आपण सीड कोट असं म्हणणार. त्या सीड कोटचं सीड कोट किती पद्धतीचं आहे, 2. वरचं थिन जे आहे त्याला काय म्हटलं जातं, टेस्टा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, टेस्टा. काय म्हटलं जातं, टेस्टा. आणि आतमधलं थिन जे असतं त्याला टिगमेन असं म्हटलं जातं. म्हणजे बियाचं कवच 2 कवच असतात. वरचं हार्ड कवर जे आहे टेस्टा, आतमधलं थिन लेयर आहे त्याला टिगमेन म्हणतात. तर पुढं आपण डायग्राम बघणारच आहोत. द स्पॉन्जी व्हाईटिश आउटग्रोथ प्रेझेंट ॲट वन एंड ऑफ सीड इज कॉल्ड कॉरंकल. कॉरंकल काय म्हणतात त्याला, कॉरंकल. आउटग्रोथ असतं. तर आपण हे जे बी जर बघितलं तर हे काय, कारंकल. कारंकल आउटग्रोथ, वाढ झालेली हे जे आहे भाग, कारंकल म्हणणाऱ्याला काय म्हणणार, कारंकल. तर हे कॅस्टरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. एरंडीच्या बियाला हे असं का असतं, कारंकल असतं. नेक्स्ट कारंकल लक्षात आलं. आउटग्रोथ. द स्पॉन्जी व्हाईटिश असतं आउटग्रोथ प्रेझेंट ॲट वन एंड ऑफ सीड इज कॉल्ड कारंकल. कारंकल ॲब्सॉर्ब वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. त्याचं कार्य काय, कारंकल काय करतं, जेव्हा आपण मातीमध्ये बियाणं लागवड करतो, मातीमध्ये ठेवतो, तेव्हा तो मातीमधलं ओलावा काय करणार, ॲब्सॉर्ब करणार आणि स्वेलन होणार. तर या कारंकलचं काय रोल, ॲब्सॉर्ब द वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. जेव्हा उगवण होण्या अगोदर काय होत असतं, बियाणं कधी स्वेलन होत असतं, फुगतं, ॲब्सॉर्ब करतं वॉटर. देन hilum which is covered by caruncle and wrap which run from hilum on the seed coat. मग hilum हे का असतं, कारंकलच्या वर कवर असतं, त्याच्यामधून रॅप होतं which run from hilum on the seed coat. रॅप काय होतं, तिथून hilum जे आहे हे hilum आहे, आणि hilum हे कारंकल स्वेलन झाल्यानंतर याला कवर केलेलं जे आहे हेलम आहे, हेलम रप्चर होऊन काय होतं, स्प्राउटिंग होतं. तर या पद्धतीनं याचं आपण स्ट्रक्चर, दिज कारंकल, हे सीड कोट. आपण पहिलं काय बघितलं, सीड कोट. सीड कोट 2 टाईपचे आहे, टेस्टा आणि दुसरं काय म्हटलं होतं आपण, बाळ, टेगमेन. हे 2 कवर असतात. तर हे कारंकल आहे का नाही, आउटग्रोथ, आणि कारंकल हे हिलम न असतं, कवर असतं. देअर इज अ व्हाईटिश फ्लॅटन बॉडी कॉल्ड ॲज एंडोस्पर्म. फ्लॅटन आहे ना, व्हाईटिश फ्लॅटन बॉडी कॉल्ड ॲज एंडोस्पर्म. काय असतं, एंडोस्पर्म. इट ॲक्ट ॲज अ फूड स्टोरेज टिश्यू. इट ॲक्ट ॲज अ फूड स्टोरेज टिश्यू. इट ॲक्ट ॲज अ फूड स्टोरेज टिश्यू. सीड एम्ब्रियो कन्सिस्ट ऑफ रॅडिकल, ॲक्सिस अँड प्ल्युमोल. तर 2 असं ॲक्सिसमध्ये असतात. रॅडिकल जमिनीमध्ये जातं, प्ल्युमल वर येतं. तर आपण व्यवस्थित बघणारच आहोत. देर आर 2 कॉटॅलिडन विच हॅव प्रॉमिनंट व्हेन्स. 2 कॉटॅलिडन प्रॉमिनंट व्हेन्स असतं. इट ॲक्ट्स ॲज अ फूड ॲब्सॉर्बिंग ऑर्गन.
इट ॲक्ट ॲज अ फूड ॲब्सॉर्बिंग ऑर्गन असतं. कॉटिलिडनमध्ये काय फूड स्टोअर असतं. तर आपण वन बाय वन आणखीन हे कॉटिलिडन सीड आहे, हे सीड कोट आहे, हे फ्लॅटन जे भाग आहे एंडोस्पर म्हटलं जातं. तुम्ही बायोलॉजीमध्ये सगळं डिटेल शिकविलं असेल, IB मध्ये वगैरे व्यवस्थित शिकवतात. हे कॉटिलिडन, इपिकॉटाइल, हायपोकॉटाइल, रेडिकल, हे रेडिकल आहे. आणि रेडिकल नंतर आणखीन स्पष्ट थोडं आपण शॉर्टमध्ये बघूया आणि पूर्ण व्यवस्थित बघूया. हायपोकॉटाइल, हे इपिकॉटाइल, हे इपिकॉटाइल, हायपोकॉटाइल, हे प्ल्युमल वर जे निघणार असतं शूट प्ल्युमल, आणि बाग खाली रूट डेव्हलप होणारं जेव्हा रेडिकल. आणि कॉटिलिडन हे सीड कोट. असं आणखीन व्यवस्थित शॉर्टमध्ये दाखवलं तुम्हाला. आणखीन त्यापेक्षा दिस अ सीड कोट, हे पूर्ण सीड कोट असणार. त्यामध्ये एम्ब्रिओ असतं. एम्ब्रिओ आपल्याला शेंगदाण्याचं बी जर फोडलो आपण तर एम्ब्रिओ बरोबर आपल्याला बघायला मिळतं बघा एम्ब्रिओ त्याचं. आणि फूड स्टोरेज, हे काय फूड स्टोरेज आहे. नेक्स्ट आणखीन बघूया आपण इपिकोटाइल, रेडिकल, हे मायक्रोफिल, हे कॉटिलिडन, हे टेस्टा. काय लक्षात, वरचं जे कवच आहे ते टेस्टा आणि थिन लेअर असतं ते टिगमेंट आहे ना. तर हे प्ल्युमल, प्ल्युमलचं भाग या पद्धतीनं हे कॉटिलिडन असतं, हे प्ल्युमल निघणार असतं आणि टेस्टा आहे ना. तर बरेच स्ट्रक्चर तुम्हाला दाखवित आहे व्यवस्थित समजण्यासाठी. एक्सटर्नल सीड कोट, टेस्टा, हिलम हे एक्सटर्नल, एम्ब्रिओ, कॉटिलिडन, इपिकॉटाइल, प्ल्युमल आणि रेडिकल हे एक्सटर्नल भाग आहे. हे एम्ब्रिओचं आहे ना, त्याला अटॅच असतं आहे. लक्षात, हे एक्सटर्नल आणि इंटरनल आतमधला भाग, हे दोन भाग दाखविलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डायकॉट सीडचं स्ट्रक्चर बघितलं. तुम्हाला व्यवस्थित शॉर्ट आहे, जास्त डीपमध्ये बायोलॉजीमध्ये असतं. एक बियाचं आपल्याला स्ट्रक्चर माहीत व्हावं यासाठी आपल्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर खास करून रेडिकल, प्ल्युमल हे असं व्यवस्थित माहीत होण्यासाठी, ते जर्मिनेशन कसं होतं या दृष्टीनं व्यवस्थित हे दाखविलेलं आहे स्ट्रक्चर. तर एवढं शॉर्टमध्ये आहे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित बघा, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळणार. जे कोणते व्हिडिओ अपलोड केले तुम्हाला मिळत राहणार, यासाठी सबस्क्राईब करायचं बाळांनो. थँक्स. जय जवान, जय किसान.